नमस्कार मित्रांनो, माझं नाव श्रेयस श्रीकांत परब. आजच्या या पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये खूप चांगली इन्फॉर्मेशन तुमच्यासमोर शेअर करणार आहे. तत्पूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर श्रुतिका इन्व्हेस्टमेंट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन आयकॉनला प्रेस करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या श्रुतिका इन्व्हेस्टमेंट चॅनलला सबस्क्राईब करण्याबरोबर तुम्हाला नोटिफिकेशन आयकॉनला ऑलवरती क्लिक करणंसुद्धा सुद्धा गरजेचं आहे, जेणेकरून तुम्हाला अशी माहितीपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला वेळच्या वेळी मिळू शकेल. त्यासाठी ओके. आजच्या व्हिडिओचा जो विषय आहे तो आहे तुमचा मार्केट नक्की काय करते सध्याच्या घडीला आणि कशाप्रकारे आपण त्याच्यामध्ये डिसिजन्स घेणं गरजेचं आहे याबद्दल आपण आजच्या या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, जसं मी तुम्हाला सांगतो आहे की जे नवीन लोक आहेत त्यांच्यासाठी यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये मी माहिती दिलेली आहे आणि जे नवीन लोक असण्याबरोबरच ज्या लोकांनी आफ्टर कोविडचा जो काही मार्केटचा एक्सपिरियन्स आहे अशा लोकांनी घेतलेला आहे, अशा लोकांसाठी सुद्धा या व्हिडिओमध्ये मी माहिती शेअर करतो आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ जो आहे फक्त एज्युकेशनल पर्पजसाठी असेल. इथे कुठल्याही प्रकारचं बाईंग सेलिंग रिकमेंडेशन आपण देणार नाही आहोत. हा डिस्क्लेमर मला तुम्हाला देणं गरजेचं आहे, हे सुद्धा तुम्ही लक्षात घेणं तितकंच गरजेचं आहे. मित्रांनो, आफ्टर कोविडनंतर जी मार्केटची रॅली आलेली आहे, अशी या रॅलीमध्ये ज्या लोकांनी कोविडच्या नंतरला मार्केटमध्ये एक सेकंड इन्कम सोर्स म्हणून अट्रॅक्ट झाले होते किंवा ट्रेडिंगचं जे काही इन्फ्लुएन्सरने जे काही अवेअरनेस जो मार्केटमध्ये निर्माण केला होता त्याच्यावरती त्या लोकांनी डिसिजन्स घेऊन अट्रॅक्शनमध्ये जे लोक मार्केटमध्ये आलेले आहेत अशा लोकांनी सर्वात अगोदर तर मार्केट कशाप्रकारे वर्क होतं आणि कशाप्रकारे मार्केटची चाल असते हे खूप समजणं गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतरला हे जे मार्केट आहे हे मार्केट अप्स अँड डाऊन तर होतच राहणार, कारण मार्केटची ही टेंडन्सी आहे अप्स अँड डाऊन होणं. म्हणजे शेअर्सचा भाव जसा वरती खालती होतो तसाच मार्केटचा ग्राफ हा वरती खालती होणारच आहे, हे मार्केटचं ठरलेलं आहे. मार्केटची चाल अशा प्रकारे धरते आणि सरळ एका रेषेमध्ये मार्केट कधीच चालत नाही, हे तुम्हाला तितकंच लक्षात घेणं गरजेचं आहे. मित्रांनो, जर तुम्ही नवीन असाल किंवा एक्सपिरियन्स असाल तरीसुद्धा सध्याच्या घडीला ज्या प्रकारे मार्केटची कंडिशन आहे अशा कंडिशनमध्ये तुम्हाला दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्या दोन गोष्टी कुठल्या महत्त्वाच्या आहेत तर जर तुमचा गोल स्पेसिफिक गोल जर तुम्ही सेट केलेला असेल तर त्या गोलवरती अवलंबून जी काही तुम्ही इन्व्हेस्टिंग करणार असाल मार्केटमध्ये किंवा म्युच्युअल फंडमध्ये त्यावरती तुम्हाला कन्सिस्टन्सी ठेवून तुम्हाला इन्व्हेस्टिंग करणं गरजेचं आहे. कारण मार्केट वरती जाऊ दे किंवा खाली जाऊ दे, जो तुमचा गोल आहे, जे काही तुम्ही सेट केलेला गोल आहे त्याच्या अगेन्स्ट तुम्ही जे काही प्रिपरेशन केलेलं आहे आणि जे काही डिसिजन घेतलं आहे त्याच्यावरती तुम्हाला ठाम राहणं तितकंच गरजेचं आहे. जर तुम्हाला भविष्यामध्ये तुमच्या इन्व्हेस्टिंगवरती किंवा तुमची जी गुंतवलेली अमाऊंट आहे त्याच्यावरती जर चांगले रिटर्न्स हवे असतील तर. कारण जर तुम्ही मधीच जर बाहेर पडलात याच्यामध्ये तर तुम्हाला तिथे तुम्ही जो काही इन्व्हेस्ट केलेला अमाऊंट असेल किंवा जे काही तुम्ही इन्व्हेस्टिंग केलेले शेअर्स असतील किंवा जे काही युनिट्स इन्व्हेस्ट केलेले म्युच्युअल फंडचे युनिट्स असतील त्याच्यामध्ये लॉस बुक करून तुम्हाला काहीच फायदा होणार नाही आहे. उलट तुम्ही लॉस बुक करून याच्यामधून बाहेर पडणार आहात. तर सध्याच्या घडीला तुम्हाला कन्सिस्टन्सी ठेवून तुम्हाला इन्व्हेस्टिंग करणं तितकंच गरजेचं आहे. कारण मार्केटची जी चाल आहे ती कंटिन्यू फॉलमध्ये राहणार नाही आहे, तर ती कधी ना कधी तर वरती जाणारच आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कोविडमध्ये सुद्धा बऱ्याच लोकांनी काय केलं होतं की मार्केट इथून भरपूर पडेल असं लोकांना वाटलं होतं. पण त्याच्यानंतरला निफ्टीने जो 7,500च्या लेवलवरनं जो टॉप गाठलेला होता तो जवळजवळ 18,000च्या आसपास गेला होता. आणि बिफोर तुम्ही जर बघितलात इलेक्शनच्या अगोदर, म्हणजे लोकसभा इलेक्शनच्या अगोदरचा जर तुम्ही आकडा बघितलात किंवा त्याच्यानंतरचा म्हणजे विधानसभा इलेक्शनच्या आसपास जर तुम्ही बघितलात, म्हणजे सप्टेंबरच्या अगोदरचा जो आकडा आहे तिथपर्यंत निफ्टीने 26,200ची रॅली दिली होती. म्हणजे तुम्ही विचार केला तर 7,500 कुठे आणि 26,200 कुठे. तर तुम्ही विचार करू शकता, जर तुम्ही कन्सिस्टन्सी ठेवून आहे ना इन्व्हेस्टिंग जर केलं आणि जर त्याच्यावरती जर तुम्ही जो काही निर्णय घेतला त्याच्यावरती जर तुम्ही ठाम राहिलात ना तर तुम्हाला मार्केट रिटर्न देतं. आणि मार्केट रिटर्न कोणाला देतं? जो व्यक्ती मार्केटमध्ये येऊन पेशन्स ठेवतो आणि चांगल्या प्रकारे जे काही त्याचे गोल्स त्याने सेट्स केलेले आहेत त्यानुसार तो ॲक्शन घेतो आणि प्रॅक्टिकल राहतो, अशा लोकांनाच मार्केट रिटर्न देतं. जे पॅनिकनेसमध्ये येऊन किंवा धडाधडीमध्ये निर्णय घेऊन जे लोक मार्केटमध्ये इन्व्हेस्टिंग करतात अशा लोकांना मार्केट कधीच रिटर्न देत नाही. कारण शॉर्ट टर्ममध्ये तुम्हाला मार्केट रिटर्न देणार नाही. मार्केटचा जो नियम आहे तो मार्केटचा असा नियम आहे, जे लोक इन्व्हेस्टर्स आहेत त्या इन्व्हेस्टर्सनी तुम्हाला कमीत कमी 5 ते 7 वर्षाचा टाईम हॉरायझन तुम्हाला ठेवून चालायचं आहे आणि कंटिन्युअसली त्याच्यामध्ये इन्व्हेस्टिंग करणं गरजेचं तितकंच आहे. आणि त्याच्यामध्ये इन्व्हेस्टिंग करताना तुम्ही जे काही शेअर्स किंवा जे काही म्युच्युअल फंड्स घेतलेले आहात ते सुद्धा तुम्हाला रिव्ह्यू करणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. त्यांची रिटर्न्स कसे आलेले आहेत, त्याच्यानंतर ते कन्सिस्टन्सी रिटर्न देत आहेत का,
बरोबर ते कशाप्रकारे तुम्हाला रिटर्न देत आहेत का, मार्केटचा जो इंडेक्स आहे त्या इंडेक्सला ते वेळच्या वेळी बीट करत आहेत का, अशा प्रकारची जे काही छोट्या गोष्टी आहेत त्यासुद्धा तुम्हाला लक्षात घेणं तेवढंच गरजेचं आहे. नुसतं इन्व्हेस्ट केलं आणि विसरून गेलं असं करून चालत नाही. मार्केटला वॉचसुद्धा करावं लागतं. मार्केट कशाप्रकारे चाल बदलतं आहे किंवा कशाप्रकारे मार्केटमध्ये न्यूज आहेत त्या कशाप्रकारे त्याचा इम्पॅक्ट त्या मार्केटवरती होतो आहे. वेळच्या वेळी तुम्हाला सेबी रजिस्टर जे ॲडवायझर्स असतात किंवा रिसर्च ॲनालिस्ट असतात त्यांच्याबरोबरसुद्धा डिस्कशन करणं गरजेचं आहे. कारण ज्या गोष्टी असतात, ज्या अनहिडन गोष्टी असतात, ज्या तुम्हाला माहिती नसतात, त्या गोष्टी तुम्हाला त्या वेळेला जे सेबी रजिस्टर इन्व्हेस्टमेंट ॲडवायझर्स असतील ते तुम्हाला तिथे वेळच्या वेळी चांगल्या प्रकारे गाईड करत असतात. तर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करण्याच्या बरोबरच तुम्हाला असा एक गायडर पाहिजे जो तुम्हाला व्यवस्थित चांगल्या प्रकारे सांगू शकेल की मार्केट कशाप्रकारे वर्क होतं आणि इन्व्हेस्टमेंट करताना किंवा पोर्टफोलिओ बनवताना किंवा आपला फोलिओ बनवताना कोणत्या गोष्टी लक्षात घेणं महत्त्वाच्या आहेत यासुद्धा तुम्हाला तो चांगल्या प्रकारे सांगू शकतो. तर तुम्हाला त्या गोष्टी लक्षात घेणं खूप महत्त्वाचं आहे. आणि सध्याच्या मार्केटमध्ये तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करताना एकदमही कुठली अमाऊंट मोठी गुंतवायची नाही आहे, हे लक्षात घ्या. एकदम जर तुम्ही मोठी अमाऊंट गुंतवली तर तुम्हाला लॉस होण्यासारखा तिथे मार्केटची चाल आहे, हे लक्षात घ्या. मार्केट इथे ज्या प्रकारे वॉलाटाईल आहे त्याप्रमाणे तुम्हाला बघायला गेलं तर रिटर्न जे आहेत तुमचे रिटर्न्स ह्या सध्याच्या घडीला हे निगेटिव्हमध्ये असणार आहेत, हे लक्षात घ्या. तर सध्याच्या घडीला तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करताना ह्या दोन्ही गोष्टी लक्षात घेणार आहे. कुठल्याही प्रकारे लमसम इन्व्हेस्टमेंट करायची नाही आहे आणि जे काही पेनी स्टॉक्स असतील किंवा फंडामेंटल ज्या स्टॉकचे विक्स असतील अशा स्टॉक्समध्ये तुम्हाला गुंतवणूक करायची नाही आहे, हे तुम्हाला लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. पेनी स्टॉकपासून लांब राहा. FNO ट्रेडिंग स्टॉकपासून सुद्धा लांब राहा. फ्युचर ऑन ऑप्शन जर तुम्ही चांगल्या प्रकारे शिकला असाल तरच तुम्हाला तिथे ते करणं गरजेचं आहे. अदरवाईज फ्युचर ऑन ऑप्शनपासून तुम्ही लांब राहिलेलं कधी पण चांगलं. ओके. त्याच्यानंतरला तुम्ही जर बघितला तर जे एक्सपिरियन्स इन्व्हेस्टर्स असतील अशा लोकांनी सध्याच्या घडीला जे काही तुम्ही करत आहात त्यावरती तुम्हाला फोकस करणं गरजेचं आहे आणि चांगले फंडामेंटली स्ट्रॉंग स्टॉक असतील तर अशा स्टॉक्समध्ये तुम्हाला तुमचं जे काही डिसिजन असेल ते डिसिजन तुम्हाला चांगल्या प्रकारे घ्यायचं आहे आणि पेशन्स ठेवून तुम्हाला इन्व्हेस्टेड राहायचं आहे मार्केटमध्ये. मार्केट चांगल्या प्रकारे रिटर्न देणार, हे मार्केटचं एक बघू शकता तुम्ही. जर कोविडच्या नंतर जर रॅली मार्केट देऊ शकतं तर आत्तासुद्धा मार्केट रॅली देऊ शकतं. तर तुम्हाला जे काही रिटर्न्स आहेत ते रिटर्न्स मिळणार, पेशन्स तुम्हाला ठेवायचे आहेत आणि इन्व्हेस्टेड राहायचं मार्केटमध्ये. आय होप तुम्हाला जी इन्फॉर्मेशन तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी दिलेली आहे ती तुम्हाला चांगल्या प्रकारे समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करायला विसरू नका. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या श्रुतिका इन्व्हेस्टमेंट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन आयकॉनला प्रेस करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.